नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना 130 मतं मिळाली. खरं तर काँग्रेसची 169 मतं असताना 39 मतं ही कुठे गेली हा प्रश्न जिल्ह्यामध्ये आहे. आणि या संदर्भात काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. 39 मतांवर खूप चर्चा आहे की 39 मतं फुटली ही कुठली आहे आणि कोणाची आहे? सर्वप्रथम तर मी आमच्या पक्ष संघटनेला अभिनंदन देईल की नागपूरमध्ये RSSच्या हेडक्वार्टरमध्ये आम्हाला त्यांनी एक चांगला उमेदवार दिला, अतुलदादा लोंढेसारखा, आणि आम्ही निवडणूक लढलो. कारण विरोधकाचे जे सत्ताधारी आहे त्यांचा प्रयत्न असा होता की ही निवडणूक झाल्याच नाही पाहिजे, आणि ते आपण बघितलं असेल इतर जिल्ह्यामध्ये त्यांनी ते घडवून पण आणलं. पण आम्ही नागपूरमध्ये निवडणूक लढली आणि खूप उत्तम पद्धतीने लढले. 39 जे मतदानाचा फरक दिसत आहे त्याची निश्चित आम्ही शहानिशा करणार आहोत की कोणते मतदान आमचे कुठं गेलेले आहे. परंतु 130 लोक जे आम्ही कुठलाच प्रलोभन न देता, कुठलाच पैसे न वाटता, कुठंच सहलीला नाही नेलं आम्ही, आणि सत्ताधारी पक्षाकडे मोठी संख्या असल्यानंतरही त्यांना त्यांचे नगरसेवक घेऊन पळावं लागलं. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही. सत्ता आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत, सत्ता त्यांची असल्यानंतर त्यांना त्यांचे नगरसेवक बाहेर घेऊन जावं लागते. आणि आमचे नगरसेवक आम्ही मोकाट सोडलेले होते. इथं जनतेच्या सेवा करता जे निवडून दिलेले नगरसेवक होते ते जनतेमध्येच होते, आणि त्यानंतरही आम्हाला 130 मतदान मिळते. तर मला त्याच्यावर गर्व आहे की आमचे नगरसेवक फुटले नाही म्हणता येत आम्हाला. 39 तर पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक होते शेवटी. नक्कीच ज्या पद्धतीने आज आपण बघत आहे की खासदारापासून तर आमदारापर्यंत सर्व सत्तेसोबत इकडं तिकडं हालत राहतात, तर हा आकडा खूप छोटा आहे. आणि नगरसेवक पद हा खूप छोटा आहे. इथं आमदार खासदार लोकांची विश्वसनीयता आली नाही. त्यामध्ये 169 पैकी 130 मतदान जर आम्हाला मिळालेलं आहे तर हा मोठा आमच्यावर विश्वास आहे. राहुल गांधीचे 130 सिपाही इमानदार ह्या RSSच्या गळामध्ये आहे, हा मॅसेज तर नक्कीच गेला ना. शहरातलं जर पक्षाचं संख्याबळ बघितलं आणि ग्रामीणचं संख्याबळ बघितलं तर जवळपास 134 हे ग्रामीणचे नगरसेवक आणि उर्वरित जवळपास शहरातले नगरसेवक तेवढेच 34. तर असं चर्चा आहे की कुठले फुटले, म्हणजे ग्रामीणचे संख्याबळ आणि शहराची संख्याबळ बघता. बघा, जर 39 मतदान आमचे फुटले आहे ते काँग्रेसचे फुटलेलं आहे. शहर असो किंवा ग्रामीण असो, हा काँग्रेससाठी विचार करण्याचा विषय आहेच की कोणता नगरसेवक आमचा फुटलेला आहे. त्याची शहानिशा आमची ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि शहराचे जिल्हाध्यक्ष ह्या दोघंही आम्हाला अहवाल देणारच आहे. त्यामध्ये स्पष्ट होणारच आहे कुठून काय झालेलं आहे. आज ह्या विषयावर बोलणं चुकीचं ठरेल. तुम्ही म्हणाले की बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रचंड दबाव होता. तो दबाव झुगारून तुम्ही निवडणुकीला पुढे गेले. कशा प्रकारचा दबाव टाकला जात होता? तुम्हाला यवतमाळमध्ये काय झालं, यवतमाळ वर्धामध्ये काय झालं, भंडाऱ्यामध्ये काय झालं, अमरावतीमध्ये काय झालं, याची मला पुनरावृत्ती करून सांगायची गरज नाही. दबाव कसा असतो आणि दबाव कशा प्रकारे मेंटेन केला जातो सत्ताधाऱ्याकडून, याचा चांगला अनुभव आहे. परंतु आम्ही कुठल्याही दबावात आमच्या उमेदवार नाही आलं, आमच्या पक्ष संघटना नाही आली, नागपूरची पूर्ण टीम आमचीवाली कुठेही कोण्या दबावात आली नाही. त्यामुळे ही निवडणूक आम्हाला लढता आली आणि लढलो. कारण लोकतंत्रामध्ये हा आमचा अधिकार आहे निवडणूक लढणं, आणि तो आम्ही आमचा अधिकार बजावलेला आहे. आणि सत्ताधाऱ्यांना 1 हँडेड आम्ही विन दिलेलं नाही आहे. त्यांना घाम गाळावं लागलं. आमच्यामुळे त्यांचं किती नुकसान झालं ते त्यांनाच चांगल्या पद्धतीने माहिती आहे. निवडणूक बिनविरोध झाली नाही नागपूरची, त्यामुळे राहुलजी देखील खुश होते, कारण की उर्वरित ठिकाणी बिनविरोध झाली आणि इथे बिनविरोध झाली नाही. नक्कीच ज्या दिवशी मी त्यांना वाढदिवसाला भेटायला गेलो ते आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की नागपूर में आप इलेक्शन लड़ रहे हो, ये बहुत अच्छी बात है. त्यांचा एक नारा आहे की डरो मत. तो नारा आम्ही इथं आम्ही स्थापित करून दाखवलेला आहे की आम्ही कुठेही डरो मत जो त्यांचा नारा आहे त्यानुसार आम्ही इथं कोणाला भीती न बाळगता आम्ही इलेक्शनला सामोर गेलो आणि लढलो. जिथे बिनविरोध निवडणूक झाली त्याची पक्षश्रेष्ठीने दखल घेतली आणि त्याचं मंथन किंवा त्याचा अहवाल काही मागवला का? नक्कीच आता काँग्रेस एक वेगळ्या रूपामध्ये काम करत आहे, सन्माननीय राहुल गांधीजीच्या नेतृत्वामध्ये, खरगेजीच्या नेतृत्वामध्ये. आणि आपण बघितलं असेल कशा प्रकारे निर्णय आता एक क्विक डिसिजन होत आहे, आणि जे याच्यात कारणीभूत दिसेल त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे. कारण निवडणूक ही लढण्यासाठी असते, अनपोच देण्यासाठी नसते.
एक शेवटला प्रश्न, राहुल गांधी यांची अशी इच्छा होती की या निवडणुकीमध्ये नेत्यांनी आपल्या मुलांना उतरावावं, मात्र अनेक नेत्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी पण होती आणि ती नाराजी त्यांनी त्या नेत्यांपुढे बोलून पण दाखवली. असं मी वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला पण कळलेलं आहे. नक्कीच जर असं घडलेलं असेल आणि राहुलजींना आदेश दिले असेल आणि जर नेत्यांनी ऐकलं नसेल तर हे चुकीचे आहे आणि त्याच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागणार आहे. आपण बघू शकतो की काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं जे मत आहे की 130 मतं जरी त्यांना मिळाली असली तरी हा त्यांचा एक नैतिक विजय आहे. 169 पैकी 130 मतं कोणतंही आमिष आणि प्रलोभन न देता. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जरी पराभव जरी झाला असला तरी काँग्रेसचे उमेदवार असो किंवा काँग्रेसचे स्थानिक नेते असो, हा आमचा नैतिक विजय असल्याचं सांगत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.